नमस्कार मित्रांनो, स्तंभालेख या नवीन धड्यावरील या व्हिडिओमध्ये आपण स्तंभालेखामध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांची माहिती घेणार आहोत। त्याखेरीज स्तंभालेखाची गरज काय किंवा त्याचे चित्रालेखाशी तुलनात्मक फायदे काय याबद्दलही आपण अभ्यास करणार आहोत। आपल्याला आठवत असेल, आपल्या पूर्वीच्या इयत्तांमध्ये आपण चित्रालेख शिकलो होतो, ज्याचा वापर करून आपण संख्यात्मक माहिती चित्रांच्या स्वरूपात दाखवत होतो। त्यातील चित्रांची संख्या, दिलेले प्रमाण यांचा वापर करून आपण ती संख्यात्मक माहिती पुन्हा जाणून घेऊ शकत होतो। उदाहरणार्थ, खाली दिलेल्या चित्रालेखामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमधील लोकसंख्या दाखवलेली आहे। आपल्याला इथे दिसतं, प्रमाण दिलेलं आहे की एक चिन्ह म्हणजे 2 लाख लोक, आणि त्यावरून आपण प्रत्येक शहरामध्ये किती लोकसंख्या आहे हे माहिती करून घेऊ शकतो। उदाहरणार्थ, कोल्हापूरमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 चिन्ह दाखवलेली आहेत, 6 माणसांची चिन्ह दाखवली आहेत, म्हणजे 6 गुणिले 2 लाख म्हणजेच 12 लाख लोकसंख्या आहे। सांगलीची लोकसंख्या 4 गुणिले 2 8 लाख आहे। अशा पद्धतीने आपण प्रत्येक शहराची लोकसंख्या काढू शकतो। मग प्रश्न हा आहे की जर आपल्याकडे चित्रालेख दाखवायची पद्धत होती तर मग आपल्याला स्तंभालेखाची गरज काय? तर चित्रालेखाचे काही तोटे आहेत। उदाहरणार्थ, आपल्याला इतकी चित्र हाताने काढायला लागतील। याच्यामध्ये मी फक्त आता हे एक माणसाचं चिन्ह काढलंय, पण मला वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी वेगवेगळी चित्र काढायला लागतील, आणि चित्रकला न येणे हा माझा दोष होऊ शकेल। त्यामुळे मला हे करता येणार नाही, त्यामुळे हे काही चांगलं नाही। दुसरं, आपल्याला जेव्हा तुलना करायची आहे तेव्हा जर चित्रांचा आकार बदलला, 2 चित्रांचा आकार जर बदलला तर आपल्याला तुलना करणे सोपे जात नाही, अवघड जातं। हे आणि अशाच काही तोट्यांमुळे आपण वळणार आहोत स्तंभालेखाकडे। स्तंभालेख कसा काढायचा हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, पण तरी आपण एक स्तंभालेख पाहून त्यातील वेगवेगळ्या घटकांची माहिती घेऊया। मग अशी आपण जो चित्रालेख पाहिला तोच चित्रालेख इथे स्तंभालेखामध्ये दिलेला आहे। आता यातील आपण वेगवेगळ्या घटकांची माहिती घेऊ। ही जी उभी रेषा आहे याला Y अक्ष म्हणतात, आणि Y अक्षावर आपण नेहमी आपल्या संख्या लिहितो। ज्या उदाहरणार्थ इथे आपल्याला कोल्हापूर, सांगली, कराड, सातारा, पुणे यांच्या लोकसंख्या दाखवायची आहे, तर कोल्हापूर, सांगली, कराड, सातारा, पुणे हे आपले X अक्षावर आहेत, या आडव्या रेषेवर आहेत X अक्षावर, आणि त्या प्रत्येकाची लोकसंख्या आपण Y अक्षावर दाखवलेली आहे। Y अक्षावर आपण प्रत्येक एककाला एक प्रमाण दिलेलं आहे, आणि आपलं प्रमाण इथे आपण लिहिलेलं आहे ते आहे 1 एकक बरोबर 5 लाख लोक, म्हणजे या शून्यापासून इथेपर्यंत 5 लाख, 5, 10, 15, 20 असे आपण लोकसंख्या इथे मांडलेली आहे। हे जे उभे चौकोन दिसत आहेत ते स्तंभ आहेत। त्या स्तंभांची जी जाडी आहे किंवा रुंदी आहे ती समान असणे आवश्यक असते, आणि स्तंभांची उंची ही त्यांच्या मूल्याप्रमाणे कमी जास्त होते। कोल्हापूरमध्ये 12 लाख लोकसंख्या आहे, त्यामुळे त्याचा स्तंभ हा सांगलीच्या स्तंभापेक्षा उंच आहे, कारण सांगलीमध्ये फक्त 8 लाख लोकसंख्या आहे। कराडमध्ये त्याहूनही कमी 6 लाख असल्यामुळे त्याचा स्तंभ अजूनही उंचीने कमी आहे। तर पुण्याचा स्तंभ हा सर्वात उंच आहे, कारण का पुण्याची लोकसंख्या इथे आपण दाखवली आहे 26 लाख। म्हणजेच प्रत्येक शहराच्या लोकसंख्येचं जे मूल्य आहे त्या मूल्याप्रमाणे त्या स्तंभाची उंची बदलते। त्या स्तंभांमधील अंतरही आपल्याला समान ठेवायचं असतं नेहमी, म्हणजेच स्तंभाची रुंदी आणि 2 स्तंभांमधील अंतर हे समान असणं आवश्यक आहे। X अक्षावर आपण शहरं दाखवलेत, शहरं वेगवेगळी शहरं आहेत, आणि Y अक्षावर त्यांचं मूल्य आहे। X अक्षाचं जे आपल्याला आपण नाव दिलंय शहर, कारण का आपण याच्यावर शहर लिहिणार, शहरांच्या बद्दल माहिती देत आहोत, म्हणून शहर हे X अक्षाचं नाव आहे,
तर वाय अक्षाचं नाव इथे लोकसंख्या आहे, कारण का शहरांचं जे मूल्य आहे ते लोकसंख्या या स्वरूपातील मूल्य आहे. पुन्हा एकदा पाहूया. आपल्याकडे आहे एक्स अक्ष. एक्स अक्षावर आपण गट लिहिणार आहोत. आपल्या या उदाहरणामध्ये कोल्हापूर, सांगली अशी शहरं आहेत ती, म्हणून त्यांचे नाव आपण लिहिलेले आहेत. वाय अक्षावर त्यांचे मूल्य लिहिणार आहोत. आपल्या या उदाहरणामध्ये मूल्य हे लोकसंख्या या स्वरूपात आहे. वाय अक्षावर आपण प्रत्येक एककाला आपण एक प्रमाण दिलेलं आहे. इथे एक एकक म्हणजेच 5 लाख लोक आहेत. जे स्तंभ काढलेत त्यांची रुंदी सर्वांची समान असते, तर उंची ही त्यांच्या मूल्यावर आधारित असते. या स्तंभांच्या 2 स्तंभांमधील अंतर सुद्धा समान असते. आणि सर्वात शेवटी महत्वाचं म्हणजे या स्तंभालेखाचं नाव. हे आपण इथे वरती देतो. उदाहरणार्थ या स्तंभालेखाला मी नाव देतो शहर आणि लोकसंख्या. हा आपला स्तंभालेख. स्तंभालेख धड्यावरील मराठी टू इंग्लिश शब्दकोश. आलेख ग्राफ, स्तंभालेख बार ग्राफ, चित्रालेख पिक्टोग्राफ, एक्स अक्ष एक्स ॲक्सिस, वाय अक्ष वाय ॲक्सिस, प्रमाण स्केल. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.